सोरायसिस हा जो काही प्रकार आहे हा नॉन क्युरेबल आहे, हा क्युअर होत नाही। जवळपास 3 ते 4 महिने मला ट्रीटमेंट घेऊन झाले। मला सुरुवातीला माझ्या मनामध्ये ही भीती होती की ज्या इतर ठिकाणी आपण ट्रीटमेंट घेतली, या ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला किती फरक पडेल मला माहीत नाही। मला विदिन 3 मंथ्समध्ये जो अपेक्षित रिझल्ट होता तो मिळाला। तुमच्या मेडिसिनने जवळजवळ डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिल्यानंतर 70 ते 80% मला फरक पडला। माझं नाव अनिल शिंदे आहे आणि मी नाशिकमध्ये कुटवडनगर रोडला राहतो। मी फार्मा फील्डमध्ये काम करतो। ॲक्च्युली माझा जो काही त्वचा रोग आहे हा सर्वसाधारण मी 5 वर्षापासून आता सफर करतो आहे। मी बऱ्याच ठिकाणी याची ट्रीटमेंट घेतली, ॲलोपॅथी घेतली, होमिओपॅथीची घेतली, नवे तर आयुर्वेदाची सुद्धा अन्य ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली। परंतु माझा जो काही हा त्वचा रोग आहे हा शरीरावरती लाल चट्टे येणे, मला याच्यात नंतर कळालं की हा एक सोरायसिसचा प्रकार आहे। तो लाल चट्टे अशा पद्धतीने होते की वेदनादायी होता, थोडा इचिंग पण व्हायचं आणि कामात व्यस्त असताना मन लागत नव्हतं। मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्यानंतरही मला एक विशिष्ट कालावधीच्या मर्यादेपर्यंतच मला असा फरक पडत होता। होमिओपॅथीला तेच झालं, आयुर्वेदाला तेच झालं। डॉक्टरांचे मेडिसिन घेतल्यानंतर, मी आज डॉक्टरांचे बाहेरच्या डॉक्टरांचे नाव नाही सांगू इच्छित, परंतु ट्रीटमेंट घेतल्यानंतर चांगले दिग्गज नाशिकमधले चांगले प्रसिद्ध डॉक्टरांचीही मी ट्रीटमेंट घेतली। परंतु एक सर्टन लिमिटपर्यंत त्या मेडिसिनचा इफेक्ट पडत होता आणि त्या मेडिसिन घेतल्यानंतर एक ड्रग आपण शरीराला रजिस्टर्ड होता असं म्हटलं तरी चालेल, तेवढ्यापुरताच फरक पडून नंतर पुन्हा आहे तोच व्याधी परत मला पुढे सतावत होती। परंतु मी काही माझे मित्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहती आयुर्वेद यांच्याशी मी जरा संपर्क साधला आणि मी आता विचार केला की आपण बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली, परंतु एकदा आपण रोहती आयुर्वेदलाही आपण एकदा व्हिजिट करावी आणि माणूस एक त्रासलेला असतो तर कुठेतरी आपण एक उपचार घेण्यासाठी एक धडपड करत असतो आणि मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो। मी माझं डॉक्टरांशी ज्यावेळेस संवाद झाला याविषयी, मी डॉक्टरांना परिपूर्ण या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि सर्वप्रथम तर मला डॉक्टरांनी जो न्यूनगंड होता मनातला तो बाहेर काढला। तो असा होता की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं, ॲलोपॅथीमध्ये तर पहिली डेफिनेशन ही होती की सोरायसिस हा जो काही प्रकार आहे हा नॉन क्युरेबल आहे, हा क्युअर होत नाही। परंतु मी जेव्हा रोहतीमध्ये आलो त्यावेळेस मला पहिली गोष्ट ही माझी मनातून काढली गेली की हा बरा होत नाही असं नाही आहे, हा बरा होतो। फक्त तुम्ही पथ्य आणि आम्ही दिलेला प्रोसेस, मग त्याच्यामध्ये तुमची पंचकर्माची प्रोसेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही थरोली जर तुम्ही पाळल्या तर तुमचा हा काही त्वचा रोग जो आहे, हा काही वेगळा प्रकारचा जो सोरायसिस आहे हा बरा होईल असं आश्वासन तुमच्या डॉक्टरांनी मला दिलेलं होतं। सुदैवाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मला जवळपास 3 ते 4 महिने मला ट्रीटमेंट घेऊन झाले। मला सुरुवातीला माझ्या मनामध्ये ही भीती होती की ज्या इतर ठिकाणी आपण ट्रीटमेंट घेतली, या ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला किती फरक पडेल मला माहीत नाही। पण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही तुमचे व्ह्यूज मला आलेले होते ते अतिशय चांगले होते आणि त्याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि मी स्वतःही ती गोष्ट अनुभवली। मला विदिन 3 मंथ्समध्ये जो अपेक्षित रिझल्ट होता तो मिळाला आणि मनामध्ये ही जी काही भीती होती, काही जे बाकीच्या डॉक्टरांनी मला मेडिसिन दिलेले होते ते एक ठराविक कालावधीमध्ये ते रजिस्टर्ड होऊन परत जे काही ॲज इट इज व्हायचं ते मला आज तो त्रास तुमच्या मेडिसिन घेतल्यानंतर देखील तो त्रास झाला नाही। पण नंतर मला खात्री बाळगली की आपण यांच्या मेडिसिनला ड्रग रजिस्टर्ड झालेलो नाही आहे, त्याच्यापुढे मला फरक पडला हे अगदी 100%। आणि आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे की मला सांगायला आनंद होतो मॅडम की मला जवळजवळ मी इतर ठिकाणी म्हणायचं मला 50% जरी फरक पडला तरी मला आनंद व्हायचा, पण मला इथे तुमच्या मेडिसिनने जवळजवळ डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिल्यानंतर 70 ते 80% मला फरक पडला। आणि मला याबाबत मला आधी विचारणा केली गेली की तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाल्यानंतर मी जे आहे ते तुम्हाला सांगतो, तुम्ही व्ह्यूज द्याल का? माझ्या मनात एक भीती होती, आपण विनाकारण का व्ह्यूज द्यायचे यांना? जर मला रिझल्ट मिळाला तरच मी व्ह्यूज द्यायचं। पण मला आज मनातून वाटलं, मला तुम्ही विचारणा केली की सर तुम्ही आमच्याविषयी तुम्ही व्ह्यूज देऊ शकाल का? माझ्या मनात पहिला न्यूनगंड होता, पण नाही, मला डेफिनेटली फरक पडला म्हणून मी आज तुमच्या समोर बसून जे आहे मला ते सांगायला आवडलं। सो बट जे काही आता मी माझे जे काही तुम्हाला अंगावरती जी चट्टे होती त्याचे नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेल। आणि मी रोहती आयुर्वेद
जे काही पंचकर्माच्या माध्यमातून मला काही जी ट्रीटमेंट मिळाली, तुमच्या स्टाफकडनं जे काही मला योग्य वेळी जे काही मार्गदर्शन मिळाले, तुमच्या डॉक्टरांचे जे काही सल्ला जो काही मला मिळाला, त्याच्यातून मला जे काही रिझल्ट्स मिळाले, मी अगदी यातनं हॅपी आहे अगदी बिलकुल. आणि मी तुमच्या संपूर्ण टीमचे, डॉक्टरांचे, रोहती आयुर्वेदचं मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.